नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळारुंदी, 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा. कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळारुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तिथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिला आहे. मोंढ्याचा आकार पहिले कट करून घ्यायचा आणि लगेच आपल्याला घ्यायचा गळ्याचा आकार कट करून. नंतर आपण आता इथे कापड घेतले ब्लाऊज पीसचं, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं. मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट केलं आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे. पीस ओपन करायचं आणि त्याच्यावरती हे ठेवायचं अस्तर. आता पिना लावून घ्यायची आहे. आपल्याला इथे पायपिंग वगैरे करायची नाही, म्हणून आपण इथे पिना लावून घेणार आहे. इथे आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती टिप मारून घ्यायची. बघा, अगदी व्यवस्थित आपण हाताने असं पकडून आणि मगच टिप मारायची, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडणार नाही. मधला जो कपड्याचा भाग दिसतोय एक्स्ट्राचा, तो कट करून घ्यायचा आहे. कट झाल्यानंतर असे छोटे छोटे पूर्ण गळ्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचे, म्हणजे अस्तर आपल्याला वळवायला सोपं जाईल. ज्या मैत्रिणींना असं डायरेक्ट जमत नाही त्यांनी काय करायचं, अस्तरवरती दाबटीप मारायची, नंतर कपडा तो फोल्ड करायचा मध्ये घालून आणि वरतून दाबटीप मारायची. ते केलं तरी सुद्धा चालेल, पण आपण डायरेक्ट आता मध्ये पलटी करून वरतून दाबटीप देणार आहे. बघा, याप्रमाणे कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करताना सुद्धा हाताने व्यवस्थित असं पकडून आणि मगच ते जॉईंट करायचं आहे, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग छान आहे. आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा शिलाईच्या बाहेरचा कट करून घ्यायचा आहे. अगदी सुंदर डिझाईन आपण बनवणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या डिझाईन पूर्णपणे लक्षात येईल. आता बघा, आपल्याला पाठीवरची टक्स मारायची. तिथे आपण पॉईंट टाकले, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. सेंटरला आलं की तिथे एक सुई टाकायची पट्टीला. बघा, याप्रमाणे पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, आता पाठीचा भाग पूर्णपणे आपला झाला तयार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्यापासून आहे ना असं 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे. 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि ही रेष अशी मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला 1.25 इंच अंतर मोजायचं आहे. बघा, आता आपण अर्ध्या गळ्यावरती मारलं, पुन्हा अशी घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे उमटवून घेतले. ते सुद्धा आपण डार्क करून घेऊया. नंतर घ्यायची एक लेस. तुम्ही कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. तर लेस आपल्याला ही गळ्यावरती आधी लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे लेसला आपण दोन्ही कडेला शिलाई मारणार आहे, म्हणून पहिले एका कडेला शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई पूर्ण करून घ्यायची. आता घेतले आपण कॉन्ट्रास्ट चौकोनी तुकडे. साधारण 3x3चे असे चौकोनी तुकडे घ्यायचे. त्याचा असं त्रिकोण बनवून पुन्हा अशी घडी करायची. बघा, ह्याप्रमाणे बनवायचं आहे. हाताकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या डिझाईन लक्षात येईल. उरलेला जो याच्या बाहेरचा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा, तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे डिझाईन छान आणि सुंदर दिसते. बघा, इथे सेंटर काढला आपण. सेंटरपासून आपल्याला हे ह्याप्रमाणे लावून घ्यायचे.
जी ओपन बाजू आहे तिचं जे ओपन बाजूचं तोंड आहे ते आपल्याला खाली करायचं आहे ह्याप्रमाणे, आणि पूर्ण डिझाईन आपल्याला ही अशी लावून घ्यायची बरोबर रेषेवरती ठेवून, आणि ते असं शिवून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे डिझाईनचे जे ओपन बाजूचं तोंड आहे ते असं खाली करायचं, आणि त्या बाजूने सुद्धा आपल्याला ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अगदी सुंदर सुंदर डिझाईन आपल्या चॅनलवर रोजच्या रोज अपलोड होतात. तुम्ही व्हिडिओ बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छान छान व्हिडिओ असतात, तर व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये सांगायचं आहे मला व्हिडिओ कशी आली, डिझाईन कशी आजची असंही सांगायचं आहे, आणि डिझाईनला आपल्याला लाईक करायचं आहे. बघा आपली डिझाईन आता लावून झालेली आहे. इथे आपण नॉट लावण्यासाठी मोजून घेतलं आहे. आता आपल्याला पहिले आपण खाली लेस लावून घेऊया इथे आधी डिझाईनवरती, आणि वरच्या डिझाईनला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे सुद्धा पहिले एका कडेला शिलाई मारून घेतली, आणि नंतर दुसऱ्या कडेला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा इथे खाली सुद्धा आपण आहे ना डिझाईन लावून घेतली मैत्रिणींनो. त्याच्याने आपला जो ब्लाऊजचा जो लुक आहे ना तो आणखी सुंदर असा दिसणार आहे. तर इथे सुद्धा आपण गळ्याला जे डिझाईन लावलेली त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. इथे पण डबल शिलाई आपण मारून घेतली, सुंदर असे लटकन सुद्धा आपण बनवलंय. तर बघा आता इथे आपण हे नॉड जॉईंट करून घेणार आहे, आणि पुन्हा एक आपण छोटीशी दोरी घेतलेली आहे, त्याला छोटे छोटे असे लटकन आपल्याला बनवायचे आहेत. साधारण 2x2 जे आपण चौकोनी तुकडे घेतले, आणि ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवून घ्यायचे. अगदी छोटे छोटे लटकनही बनवायचे आपल्याला. बघा अगदी सुंदर आणि छोटे छोटे लटकन आपण बनवले. आता ही नॉड आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, आणि हिला पुन्हा असं फोल्ड करून त्याचं फूल बनवायचं आहे. बघा त्याच्यावरती आपण ही शोचं बटन लावणार आहे, ते सुद्धा आपण कॉन्ट्रास्ट कलरचंच लावलं आहे, म्हणजे काय होईल आणखी सुंदर डिझाईन आपली दिसणार आहे. सुई दोऱ्याच्या सहाय्याने त्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा आता आपल्याला लागणारे मणी आणि सुई दोरा, तर ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. जे ओपन बाजूचं तोंड खाली आहे तेच आणखी असं खाली आपल्याला सरळ रेषेत करायचं, आणि तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणेच आपण पूर्ण डिझाईनला मणी लावून घेणार आहे. बघा आपले मणी आता लावून होतील, मणी लावून झाले. आणि बघा हा ब्लाऊजचा फायनल लुक. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.